वसई, विरार, पालघर परिसरातील रोजची माहिती व घडामोडी पाहण्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांचा आवाज माझा भूमिपुत्र चॅनलला आजच सबस्क्राइब करा, लाईक व शेअर करा. धन्यवाद. नमस्कार, आपण पाहत आहात माझा भूमिपुत्र चॅनल. मुंबई बडोदा महामार्गाखाली सध्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. आपण मुंबई महामार्गा नजीक म्हणजे तल्याचा पाडा या ठिकाणी, विरार पूर्व तल्याचा पाडा या ठिकाणी आहोत. आज या ठिकाणी मुंबई बडोदा महामार्गालगत मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. पाणी निचरा होण्यासाठी योग्य ती उपाययोजना न केल्याने अशा प्रकारे पाणी साचलेले आहे आणि ग्रामस्थांना जो येण्या जाण्याचा रस्ता आहे तो पूर्ण पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थांचे हाल झालेले आहेत. ग्रामस्थ आता या रस्त्याने येऊ जाऊ शकत नाही, अशा प्रकारचं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे. रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबई बडोदा महामार्गाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. या साचलेल्या पाण्यामुळे महामार्ग लगतची काही घरं वाहून जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर ग्रामस्थांना येण्या जाण्यासाठी महामार्गाखालून जे रस्ते करण्यात आले आहेत ते पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थांचा रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे. विरार पूर्वेकडील तळ्याचा पाडा या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य ती उपाययोजना न केल्यामुळे महामार्गाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. हे पाणी महामार्गाखाली तयार करण्यात आलेल्या रस्त्यावरून जात असल्याने येथील शेकडो ग्रामस्थांचा येण्या जाण्याचा रस्ता बंद झाला आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दुचाकी व चारचाकी वाहनही जाऊ शकत नाही, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई बडोदा महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात माती भराव करून महामार्ग तयार करण्यात आलेला आहे. मात्र पाणी जाण्यासाठी योग्य प्रकारे नियोजन न केल्यामुळे अशा प्रकारे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. महामार्ग अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन पावसाचे पाणी जाण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशा प्रकारची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.